आम्ही अध्यात्माची साधना, मुळाकडे जाणं, वर वर जाणं. तुम्ही कुठे निघालाय? निघालाय खाली. संसारात वाहिले म्हणजे वाहिले, वाहिले म्हणजे वाहिले. कुठे जा? मूळ केव्हा कळेल? नाही का? मुळाकडे जाल तेव्हा. आणि मुळाकडे जाताना उलट्या चालीने जावं लागतं. कसं चालावं लागतं? उलटा प्रवास आहे. संसारातला प्रवास असाच आहे. एकदा टाकलं की गेलं वाहत. माझं बोलणं कळलं? एकदा टाकलं की वाहत 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 गेलं. जन्म झाला, शाळेत गेलं, लग्न झालं, मुलं बाळं झाली, संसार थाटला, ब्लॉक घेतला, अमकं केलं, सगळं गेलं, वाहत गेलं. आणि शेवटी जाळून टाकलं. पुन्हा तुमची राख का होईना पण ती मिळून गेली तिकडे. कुठे गेली? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेली. लक्षात घ्या. तसं इथे मोठा सुंदर विषय आहे. मिळायचा प्रश्न नाही. येथे अन्यथा ते काय नव्हे तरी दृंग मात्र द्रष्टा आहे. दृंग मात्र या लागी सत्ता तया अन्यथा होणे लाई. या लागे सत्ता हेची पाही आणि प्रकाश तो ही यासीच म्हणे. सत्ताही तोच आणि प्रकाशही तोच. आता प्रकाश रूप पालटून असे तो आपुले प्रचितीची सौरसे म्हणून आनंद रूप ऐसे हेची मिरवे. आता त्या असा जो प्रकाश रूप आहे तो आनंद रूप आहे. जास्ती काही विषय वाढवत नाही. थोडक्यात सांगितलं म्हणजे सांगून तरी विषय होईल. आईस पैस सांगायचं म्हटलं तरी कितीही सांगता येतं, पण काही त्याची गरज आहे असं मला काही वाटत नाही. एवढं थोडंसं कळलं म्हणजे अमृतानुभवाची कल्पना तर येईल. त्याने पुढे दृष्टांत देतात महाराज. फार सुंदर दृष्टांत आहे तो. निरंतर जे चिद्रूप. आता बघा कसं सुंदर लिहितात. निरंतर जे चिद्रूप तेथे न संचरे विक्षेप स्वभावे सुखरूप याची लागी. विक्षेप नाही असं काढू नका की असत नव्हे ते सत. विक्षेप करू नका. असत नव्हे ते सत हे सांगणं काय झालं? विक्षेप झाला. सत आहे ते चिद आहे, चिद आहे ते आनंद आहे असं सांगा ना. सत म्हणजे काय? असत म्हणजे हा विक्षेप झाला. तुम्ही आम्हाला काय करताय? सतकडून कारण नसताना आमच्या मनात काहीतरी शंका घालताय. आता गंमत बघा. बाबा महाराज येऊन बसलेत. काहीतरी 2-4 मंडळी नवीन येऊन आली. तिकडे बसले. हा म्हणला बाबा महाराजच का? तो म्हणला नाही, बोर्ड बीड लावलेला आहे, पेपरमध्ये वाचलेला आहे, बाबा महाराज असतील पण चौकशी तरी कर. आला का विक्षेप? कळलं का विक्षेप कसा झाला तो? याला म्हणतात विक्षेप. हां नाही अरे म्हणा मला अरे पण तुला काय करायचं आहे? दिसत नाहीत तसे लांबून. काय आहे का कारण? मग तो बाबा म्हटलं काय येडबीड लागले काय? इथे आता दुसरं कोण येणार आहे? आता बाबा महाराजांची प्रवचना 26 वर्ष 1 महिना चालू आहे, तर दुसरं कोण येणार आहे? बाबा महाराजच. असं होय? म्हणजे लक्षात ठेवा, चांगलं चाललं असताना उगीच काहीतरी मनामध्ये घालणं हा विक्षेप. तसं सत असताना पुन्हा असदाकडे न्यायचं आणि पुन्हा सताकडे आणायचं. या भानगडी तुम्हाला सांगितल्या कोणी? सत म्हणजे सत. चर्चा करण्याचं काही कारण? बघा आता एकाच्या घरी बाबा महाराज जेवायला गेले. बहुतेक जात नाहीत म्हणजे काही बाकी तसं कारण आहे काही असं काही नाही. गेलो नाही असंही नाही. पण आता वयोमानाप्रमाणे या सगळ्या गोष्टी जमत नाहीत, हे सत्य आहे. तुम्ही किती वेळा जेवलो एक जर सांगितलं तर तुम्ही तोंडात बोट घालाल. याच्यातला एक वेळ सुद्धा जेवलाल नाही. मी तुरुरी गावी गेलो पहिल्यांदाच आणि जवळजवळ 400 माळा झाल्या. मग महाराज आमच्या घरी जेवायला. मी इथे गेलो. मग शेजारचा म्हटलं मलाही माळ घालायची आमच्या घरी. मग त्याच्या घरी गेलो. मग असं एकंदर त्या दिवशी 40 घरी जेवलो आणि सुखरूप घरी परत आलो. ही वस्तुस्थिती आहे. त्या पण आहेत माझ्याबरोबर. 40 घरी जेवलो. अहो मला नाही नुसतं बसानी एक घास का? अरे काय घास का? आणि तुम्हाला सांगू त्या भागामध्ये पुरणपोळी प्रत्येक घरी पुरणपोळी. भात नका खाऊ. आता 40 घात पुरणपोळीचे खाल्ले. तेव्हा तरुण होतो म्हणून तरुण गेलो.
सध्याच्या काळामध्ये हा जर प्रयोग करायला गेलो असतो तर मोठा अवघड झाला असता. माझं बोलणं लक्षात घ्या. तेव्हा इथे मजा हीच आहे की जीवन काय आहे काय नाही. असत नव्हे ते सत नव्हे. चर्चा करायचं काही कारण नाही. सत म्हणजे सत. असं दाखवू नको हे नव्हे ते नव्हे ते नव्हे ते नव्हे. म्हणून ते वेदाला काय म्हटलं आहे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. नेगेटिव्ह सांगू का? चला. काय हो बाबा महाराज कुठे राहतात? बाबा महाराज पुण्यालाही राहतात, पण सेकंड हेडक्वार्टर, मुख्य हेडक्वार्टर मुंबई. मुख्य मठ घर बाबा महाराज मुंबईला राहतात. असं होय? मुंबईला. मुंबईला कुठे राहतात? मुंबईला बोरवलीला राहत नाहीत. मुंबईला शांताकुर्जला राहत नाहीत. मुंबईला दादरला राहत नाहीत. काय परळला राहत नाहीत. मुंबईला विलेपार्ल्याला राहत नाहीत. ते म्हणल्यावर असं काय येण्यासारखा करता? कुठे राहत नाहीत ते सांगा, कुठे राहतात ते सांगा ना. म्हटलं तेवढंच माहीत नाही. अहो कुठे राहत नाही त्याची अख्खी मुंबईचा तक्ता वाचला. इथे नाही इथे नाही इथे नाही इथे नाही. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे. सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? दृश्य म्हणू का अदृश्य म्हणू? आकार म्हणू का निराकार म्हणू? काय म्हणू? स्थूल म्हणू का सूक्ष्म म्हणू? अभंगच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण उत्तर ज्ञानोबरायांनी दिलं. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अनुमानेना अनुमानेना. सगुण म्हणू को निर्गुण नाही, एकू. एकू मोठा गमतीचा आहे. तो एकू होत नाही, एकू. सगुणी नाही निर्गुण नाही, एकू गोविंदू रे. दृश्य नाही अदृश्य नाही, एकू गोविंदो रे. आकार नाही निराकार नाही, एकू गोविंदो रे. स्थूल नाही सूक्ष्म नाही, एकू गोविंदो रे. तसं सद म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजेच आनंद, एकू गोविंदुरू एक वद सच्चिदानंद. तसं नाही नाही म्हणून सांगू नका. काय आहे ते सांगा. हे बोट दाखवून हे बघ, हे बघ. असा जो सगुण निर्गुणाचा गाभा. जरा पंढरीला जाऊन येऊ की. काय कसं दाखवतायत? हा गे पहा विटे उभा. पुढचा आहे का? सच्चिदानंदाचा गाभा हा गे पहा विटे उभा. जरा पंढरीला गेल्याशिवाय वारी कशी पूर्ण व्हायची? किती जरी अमृतानुभव असू दे आणि काही असू दे, शेवटी अमृतानुभवाचा खरा अनुभव तिथेच आहे. हा गे पहा. कसा अभंग आहे कळलं? हा महाराज कोण? हे. अमके कोण? हे. तमके कोण? हे. तसं हागे पहा विटे उभा. कोण? सच्चिदानंदाचा गाभा हागे पहा विटे उभा. जेथे तेथे जैसा तैसा नव्हे न्यून पूर्णाईसा. जिथे जावं तिथे परिपूर्ण आहे, कुठे न्यून नाही. सदरूपाने तोच, प्रकाश रूपाने तोच, आनंद रूपाने तोच. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, आता प्रकाश रूप पालटून असे तो आपले प्रचिती सौरसे. म्हणून आनंद रूप ऐसे हे चिमिरवे. आता हेच आनंद रूप आहे, आनंद रूप आहे. लक्षात ठेवा, सच्चिदानंद आनंद रूप हे परमात्म्याचं रूप आहे. निरंतर जे च्युतरूप ते संचरे विक्षेप. आत्ताच जे सांगितलं विक्षेप नाही. आता सत्ता प्रकाश सुख जे हे यात अन्यथा काहीच नव्हे. परी अपरिच्छेदत्वेन साहे गणना येते. म्हणून हे स्वाभाविक परी तय मात्रा त्रय त्रिअभाविन की जे लेख. हे स्वाभाविक आहे. 3 शब्द वापरले तरी त्याचे 3 प्रकार करू नका. 3 प्रकार करू नका, एकच आहे. त्याच्याकरता दृष्टांत पुढे सुंदर दिलेत, ते मी वाचून दाखवतो. या लागी जेवी विषपणेची विषाशे परी विषपण विषी न स्पर्शे. विषात विष आहे. विष शब्द उच्चारला की विषात विष आहे. पण विष विषाला मारू शकतं का? नाही. विष विषाला मारू शकतं का? महाराज म्हणाले बघ मारतं का? नाही.
सच्चिद आनंद वेगळे करता येणार नाहीत. विष मारू शकत नाही. विषी विषपण न स्पर्शे. आता स्पर्शे तरी नाशे. आपण तिथे कोण नाशे? तुम्ही खाल्लं तर माराल. माझं बोलणं कळलं? तुम्ही जर विष घेतलं आणि चाखलं तर तुम्ही माराल. पण विष विषाला कधी मारू शकतं का? नाही नाही. तसं या लागी विषत्वे विष असोनी विष नाही विषपणा. विषत्वे विष असून सुद्धा विष विषयाला विष नाही. ते सत्तादी भाग नसोनी सच्चिदानंदो. विष विष असून सुद्धा विषाला ते बाधक नाही. तसं सच्चिद आनंद हे 3 शब्द जरी वापरले तरी 3 नाहीत. ते एकमेकाला बाधक नाहीत. ते एकमेकाचं अस्तित्वाला पूरक आहेत आणि विशेषत्वाने दर्शन घडवतात. हा त्याच्यातला सांगायचा हेतू आहे. एक कुची अर्थ त्रिविध. हाच येथे विरोध भेद असता तरी संवाद कधीच नसता. चला पुष्कळ सांगितलंय, जरा पुढे जाऊ. कांती काठिण्य कनक तिन्ही मिळून कणक एक. द्रव गोडी पियुक पियुक जे फार सुंदर दृष्टांत. कांती सोनं बरं का. सोनं म्हणजे काय? सोन्याची चमक, सोन्याचं काठिण्य आणि त्याचा पिवळेपणा. कांती काठिण्य कनक तिन्ही मिळून कणक एक. माझं बोलणं कळलं? पिवळा आहे आणि कडक आहे आणि चमक नसेल, सोनं नाही पितळ आहे. लष्टर म्हणतो ना आपण, तुम्ही बघितलं असेल. आता मी काय सांगायला पाहिजे का? प्रत्येकाच्या अंगावर थोडं का होईना सोनं आहेच आहे इथे. हां, बँकेत खूप असेल पण इथे थोडं का होईना प्रत्येकाच्या अंगावर आहेच की. मनी मंगळसूत्र तरी आहे, अंगठी तरी आहे, काहीतरी आहे. नाही असं काही नाही. म्हणजे सोनं माहिती नाही का? हां, मग पितळेचा टोप तुम्हाला कळतो, पितळेचा चमचा कळतो, पितळीची ताटली कळते, बरोबर आहे ना? मग सोनं ठेवलं तर ताबडतोब कळतं. मग सोनं म्हणजे काय बरं का? चमक आहे, पिवळेपणा आहे, घनत्व आहे आणि चकाकी आहे. चाक 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 असं नुसतं नजर ठरत नाही असं. कांती कठिण्य कणक तिन्ही मिळवून. मग एक म्हणला, एक बाई हुशार होती, ती गेली सोनाराकडे. ते म्हणले, वा मला 10 तोळे सोनं पाहिजे आणि एकदम गळ्यात घालायचं आहे, पण ते वजन फार होतं, तर फक्त त्याची चमक द्या काढून. दुकानदार म्हणला, चमकी आहे म्हणजे नाकात घालात ती चमकी, असं मला म्हणायचं आहे. नाकात घालतात ती काय? हां, खरंच आहे ना. कळत नाही तर मग काय म्हणावं? अगं तुला जर कळत नाही तर काय म्हणावं? हां, चमकी नाही म्हणू तर काय म्हणू? असं सोन्याचं हे कुठे बाजूला काढता येतं का? चमक काढता येतं का? कधीच काढता येणार नाही. हे मिळून सोनं आहे. तसं सच्चिद आनंद मिळून सच्चिद आनंद शब्द आहे. त्याच्या पुढे दृष्टांत दिला. द्रव गोडी पियुक. दुधाचा पांढरेपणा, दुधाची गोडी आणि दुधाचा पातळपणा मिळून दूध. आता याच्यातलं काय बाजूला काढता येईल? दूध म्हटलं म्हणजे तिन्ही आलंच. दुधाची गोडी आली, दुधाचा पांढरेपणा आला, दुधाचा पातळपणा आला. हे तिन्ही मिळून जसं दूध, तसं सच्चिद आनंद हे 3 शब्द मिळून एक स्वरूप. त्रिलंगी एक सुवर्ण तेवीची द्राव गोडी शुभ्रवर्ण. अर्थाचे एकपण जाण त्रिलंगीन. दुग्धी उमटती तिने भाव हा देखती आता स्वभाव. परी दुग्धी समूळ वाव भागत्रय पात्रे एकेच आशिजे तया बहुगुण ऐसे बोलजे. परी पात्रे तेने नविजे बहुधा जेवी. काही जरी सोन्याचं पात्र किती केले तरी निराळं होतात का? एक सोनच. तेवी स्वरूप मात्रची एक पूर्ण सत्ता प्रकाश आनंद घन. परी अर्थैक्य तिरी हीन प्रत्यय मात्र. तिने शब्दाकडून त्याची बाराखडी निराळी असेल, त्याचे उच्चार निराळे असतील, पण शेवटी तत्वता अर्थ काय आहे? एकच. 3 शब्द वापरले, पांढरा पातळ गोड. पण हे 3 शब्द जरी वापरले, लिहायची पद्धत जरी निराळी आहे, उच्चाराची पद्धत जरी निराळी आहे, तरी पण स्वरूप मात्र. अविनाशी मात्र ज्ञान
असंबंधे आनंद घन येथे जे त्रिविधपण कल्पिजे तरी एरवी स्वरूप पूर्ण सर्वथा त्रिलिंगहीन स्वरूप हे परिपूर्ण आहे, तिथे भेद करण्याचं काही कारण नाही. उजाळा धृती मार्दव ह्या तिही उणीव हे देखीजे सावय कापुरी एकी. दृष्टांत पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांची सवय आहे, एकापेक्षा एक चढ दृष्टांत देतात. सोन्याचा दिला, दुधाचा दिला, आता कापुराचा देतात. काय हे बघा, मी मागेही सांगितले ज्ञानोबा एवढे दृष्टांत का देतात. एक मोठे विद्वान इथे होऊन गेले भारतात, त्यांच्या प्रवचनामध्ये एकही दृष्टांत नसायचा. विद्वान होते, त्याच्याबद्दल काही प्राद नाही, एक मोठा फिलॉसॉफर तत्त्वज्ञ होऊन गेले. कधी एक सुद्धा कुठे दृष्टांत नसे. तेव्हा एकाने मला सांगितलं की म्हणाले एकही दृष्टांत नाही आणि माऊलीचे दृष्टांत असे कसे. म्हटलं त्यांच्या पुढचा समाज निराळा आहे. माऊलीला जगभरातला समाज ज्यांना कळत नाही त्यांना सुद्धा कळतं करायचं आहे, म्हणून दृष्टांत दिल्याशिवाय कळत नाही. लक्षात घ्या. आता हे बघा, नुसतं सच्चिदानंद सांगितलं तुम्ही ऐकलं, पण आता एक खालचे दृष्टांत झाल्यानंतर अगदी ठसलं ना, हे दृष्टांताचं महत्त्व आहे. हे बघा, दृष्टांतसुद्धा द्यायला यायला पाहिजेत, इतकं सोपं नाही आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज जेव्हा जगतामध्ये प्रभू सत्ता बघतात तेव्हा दृष्टांत सुचतात. दृष्टांत देणे इतकं सोपं आहे का. हे बघा, द्राष्टा पाठ करून सांगता येईल, पण दृष्टांत जगताचा अनुभव घेता येईल तेव्हा दृष्टांत सांगता येईल. दृष्टांत सांगणं सोपं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं. द्रष्टा काय पाठ झालं, ओवी पाठ केली, एकवदा सच्चिदानंद, एकवदा सच्चिदानंद, पुढे काय सांग ना नीट, आम्हाला कळत नाही सांग ना. मग दृष्टांत आला. मग तिसरा दृष्टांत सांगितला कापुराचा. मृदू शुभ्रता परिमळ परी कापूर मात्र केवळ या लागी सकळ भागची व्रथा या तू एक मुख्य करावा दोघीचा. बघा कसा आहे, मृदुता, शुभ्रता आणि परिमळ. कापूस कसा आहे, आपला कापूर कसा आहे, सुंदर आहे, नरम आहे, छान आहे. पुन्हा कसा आहे, शुभ्र आहे. पुन्हा कसा आहे, आहा, तिन्ही मिळून काय आहे, कापूर आहे. परी कापूर मात्र केवळ, तिन्ही मिळून याच्यातलं एक जरी बाजूला काढलं तरी कापूर शिल्लक राहणार नाही. शिल्लक राहील का नाही. कापूर त्यालाच म्हणतात, या तीन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत ते तर स्वरूप त्यालाच म्हणावं. मग आता स्वच्छपणा आहे, सुवास आहे, मऊपणा आहे, हे तिन्ही गुण तिथे आहेत. पैकी दुसरे ह्याच्या विरुद्ध गुण आले. कशाकरता सांगतो, असं उलटसुद्धा आलं ना. कसं आलं, विरुद्ध गुण म्हणजे काय, मलिनित्व आलं, दुर्गंध आणि कठीणपणा. स्वच्छ मलिन, सुगंध दुर्गंध, मृदूपणा कठीणपणा, हे विरुद्ध बाजू झाली. म्हणजे आत्ता सांगितलंच तसं या ठिकाणी लक्षात ठेवा. हे काय आहे, हे तत्त्वज्ञान सांगत असताना भाग पाडत असतात, तेव्हा तीन सांगताना त्याच्या विरुद्ध पडले म्हणजे सहा झाले. कळलं का. काय झाले आहेत, बघा कसं झालं. आहे एकच, सच्चिदान आहे एकच, बरोबर आहे. त्याचे झाले तीन, आणि त्याचं सापेक्ष मांडायला गेलं तर त्याचे झाले सहा. ते म्हणले असं करूच नकोस, हे काही भानगड नाही इथे. या ते एक मुख्य करावा दोघीचा उपाधी देखावा तरी विचारावा या भावा विचारू मुरडे उजळता फावे आळली ते मावळ दशे आली किंवा परिमळे संभवली आणि गदोगे. महाराज म्हणाले या ठिकाणी कसा आहे, सुवास हा तिचा अर्थ एकच. उजाळपणा, मऊपणा आणि सुवास या तिचा अर्थ कापूरच. म्हणून या तिन्ही संज्ञांचा निराळा अर्थ करण्याची आवश्यकता नाही. येथे प्रत्यय होनी परे अंगे की उजाळा की उजाळा तोची मळा की दोन्ही नाही परिमळ. माऊलीच्या ओळ वाचून दाखवतो. परिमळ मात्र जे ऐसे एके कापूरपणी तिन्ही ही तिन्ही उणी या परी आठणी सत्ताधिकाची. तिन्हीमध्ये एक आहे म्हटलं की सच्चित आनंद हे तीन शब्द संपले. तिन्हीची या ठिकाणी काय झाली, आठणी झाली. तिन्हीची काय झाली या ठिकाणी, आठणी झाली. सद आटलं, चिद आटलं, आनंद आटलं, आठणी झाली. पुन्हा ओळी वाचून जातो. ऐसे एके कापूरपणी तिन्ही ये तिन्ही उणी. उलट मांडलं तर तिन्ही उणी या परी आठणी सत्ताधिकांची. एरवी सच्चिदानंद भेदे चालेली तिन्ही पदे परी तिन्ही उणे आनंद केले येणे.
जरा जास्ती वेळ करू, आज यायला जरा उशीर झाला. मी माझ्या वेळेलाच निघालो, पण इतकी गडबड, रस्त्यात मला गाडी शिरता येईना. आमचं सगळं गर्दी इतकी, ट्रॅफिक इतका. चला थोडंसं वाढवून टाकू, तसं काही कमी करत नाही मी, मलाही बरं वाटत नाही. रोज जर 300 जोर मारायचे असतील तर 300च मारले पाहिजेत. 200 मारले तर पैलवान म्हणतो जर आज अंगोडलं घाल का 100 कमी पडले. तसं तेवढं थोडंसं पूर्ण करतो, काही हरकत नाही पूर्ण करायला. ऐसी ए कापूरपणी तिनी ये तिनी उणी, या परी आठणी सत्ताधिकांची. ज्याप्रमाणे कापुराच्या रूपात हे दोन्ही तिन्ही उणी म्हणजे स्वच्छपणा राहत नाही, तसं चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी हे उणं काहीही राहत नाही. एरवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे, परी तिन्ही उणे आनंद केले येणे. वास्तविक पाहता सच्चिद आनंद अशी 3 पदे निराळी आहेत, परंतु तिन्ही पदे आनंद मात्र आत्म्याने व्यापलेली आहेत. लक्षात ठेवा, सदचिदात, बघा नीट लक्षात घ्या, सच्चिदात आणि सच्चिद दोन्ही आनंदात सामावून गेले. शेवटी काय शिल्लक आहे? 2 भाग झाले. सच्चिद कशात सामावले? आनंदात. का? तर आनंद हे परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे. रोज सांगतोय मी, आनंदाचा